नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण हे वापाड्याची भाजी करू। तर तुम्हाला मी साहित्य सांगते। हे बघा, ह्या वाटीने मी 1 वाटी चण्याची डाळ भिजत घातली। अर्धी वाटी घातली तरी भरपूर होतं, 2 माणसांसाठी। मी 1 वाटी घातली आणि त्यासाठी आपल्याला भजी काढायची, त्यासाठी लसूण, लाल तिखट, 1 वेलचीचा तुकडा, आपल्याला आल्याचा तुकडा घेतलाय, थोडंसं जिरं, हळद आणि हिंग आणि थोडासा कांदा आपल्याला त्याच्यात काढून घालायचा आहे। आणि आमटीसाठी कांदा कापून घेतलाय मी 1 मोठा, थोडंसं आलं, थोडंसं लसूण, कढीपत्ता आणि ओलं खोबरं घेतलंय, सुकं खोबरं आणि कोथिंबीर लागल आणि चवीपुरतं मीठ। तर आता आपण अगोदर ही डाळ आहे ना, ही वाटून घेऊ, पाणीने थळून घ्यायचं। थोडी थोडी करून वाटून घ्यायची। त्यामध्ये मी आता हे साहित्य टाकते आणि कांदा आपल्याला तसाच टाकायचा। आता मी जर चवीपुरतं मीठ टाकून, कोथिंबीर नंतर टाकली ना तरी चालते, मी आता चवीपुरतं मीठ टाकून वाटून घेते। बघा, आपल्याला असं पाहिजे, म्हणजे बारीक नाही करायचं खूप, थोडंसं आबडधोबडच वाटायचं, म्हणजे त्याच्यात डाळ राहिल्या ना थोड्याशा तर खूप चांगली लागते ती भाजी शिजल्यावर। आणि जास्त बारीक केलं ना मग ती भाजी अशी पिठूळ लागते। आपण असंच आबडधोबड थोडं वाटून सगळं वाटून घेते। आता मी असं पाणीने ताळून घ्यायचं, बिना पाण्याचंच वाटायचं। हे बघा, असं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि वाटून घेऊ आपण। मी आता सगळं वाटून घेते, नंतर कोथिंबीर, कांदा टाकू। आता आपण यामध्ये कांदा टाकू। मी अर्धी डाळ घेतली, हे बघा, अर्धी तशीच आहे, जास्त होती, अर्धी वाटी टाकली भिजत तरी चालते। एकदम बारीक कांदा कापायचा आणि तो टाकायचा। आता आपण कोथिंबीर टाकू आणि चांगलं मिक्स करून घेऊ। ही भाजी ना असं भाजीला नसली, काही घाईच्या का गडबडीत सकाळी भिजत ठेवली ना तर संध्याकाळी पटकन करता येते ही भाजी आणि चवेला पण खूप चांगली लागते। तुम्ही पण करून बघा। हे बघा, आता आपण तेल तापायला ठेवले, तेल तापलं का याची भजी काढून घ्यायची। थोडंसं टाकून बघू आपण। हे बघा, तापले, आता अशी मध्यम आकाराची भजी काढून घ्यायची। बस बाबू बडबड करतो। हे बघा, अशी काढून घ्यायची। जास्त भाजले नाही ना ते, आपण भजी करतो तसे तरी चालतात, थोडीशी कसर राहिली ना तरी चालते, कारण आपल्याला याची भाजी करायची आणि चवेला पण खूप छान होती। तुमच्या चिकनपेक्षा पण ही भाजी चवेला छान होती। हे बघा, असे आपण आता काढून घेऊ आणि आता मी सगळे भजे करून घेते, मग आपण भाजी करू त्याची। आता आपण काढून घेऊ। हे बघा, मी अर्धेच वाटी, म्हणजे 1 वाटी घातली होती, त्याचे अर्धेच भजे काढले तरी भरपूर झाले आणि बाकीचं पीठ आहे ते तसंच ठेवले। हे बघा, मी एवढ्या डाळ्या तसंच राहिल्या, म्हणजे अर्धीच वाटीचे झाले। आता आपण थंड करायला ठेवू, तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊ। मी तेल काढून घेतले, आता आपण वाटणाचं ना भाजून घेऊ। हे बघा, मी अगोदर ओलं खोबरं भाजते, थोडंसं ओलं खोबरं परतलं का सुकं खोबरं टाकायचं। तुमच्याकडे जर ओलं नसेल ना, नुसतं सुकं टाकलं तरी चालेल, आमच्याकडं आहे म्हणून आम्ही टाकले। हे बघा, आता मी सुकं खोबरं टाकले, ते थोडंसं भाजून घ्यायचं। नंतर आपण आलं टाकू आणि लसूण टाकायचा, 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतल्या, त्या पण चांगल्या परतून द्यायचा, म्हणजे चांगलं लाल होईपर्यंत खोबरं सगळं भाजून घ्यायचं। पुढं चांगलं परतलंय, आता आपण काढून घेऊ। तेल चांगलं नितळून द्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं, थंड होऊन द्यायचं, तोपर्यंत कांदा पण चांगला परततो। आता आपण त्याच्यामध्येच कांदा टाकू, कांदा चांगला परतून घ्यायचा।
एक मोठा कांदा घेतलाय छोटे असा, तर बारीक बारीक धुवून घ्या. त्यात तेलात मी कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. थोडेसे तीळ टाकायचे. चांगला बघा आपला कांदा चांगला परतलाय, गुलाबी झालाय. आता आपण थोडेसे तीळ टाकू आणि थोडेसे एवढे चमचाभर फुटाणे टाकायचे. भारी भाजी होती, टेस्टला पण खूप चांगली लागते. हे बघा हे तडतड वाजेपर्यंत परतून घ्यायचं आणि थंड करून आपण मसाला वाटून घेऊ. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असले ना तर नक्की पूर्ण बघत जा आणि तुम्हाला जर आवडले तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. आता आपण थंड व्हायला ठेवू. मिक्सरच्या भांड्यात मी खोबरं बारीक करून घेतले, कारण थंड झालंय ना. मग खोबरं थोडंसं बारीक करायचं, नंतर कांदा बारीक करायचा. कांदा थंड झाला का कांदा पण वाटून घ्यायचा त्याच्यात चांगला. यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकू. हे बघा आपले वाटण वाटून झाले. आता आपण तेल तापायला ठेवायचं. तेल तापलं का मोहरी टाकायची, थोडंसं जिरं टाकायचं, कढीपत्ता, हिंग, धना पावडर, अर्धा चमचा धना पावडर, 2 चमचे गरम मसाला, आमचा मसाला हे पूर्ण एकत्र आहे, आणि पाव चमचा मिरची पावडर. आता आपण हे चांगलं परतलं का लगेच मसाला परतून घ्यायचा. हे बघा आता आवाज, हे बघा आता आपण ही भाजीला चांगली उकळी आली आपल्या आमटीला. आता आपण ही भजी त्याच्यात सोडू. खूप छान झालेत भजे. आमचे अर्धे करतानाच खाऊन संपलेत. बघा आता असं आपण याला आता 5 मिनिटच उकळून द्यायचं आणि भाजी काढून घ्यायची. कारण थोडंसं का आपण तळलेली आहेत ना भजी, मग त्याला जास्त नाही शिजवायचं, नाही तर गाळ होतो. मग थोडा वेळच फक्त उकळी आणायची. अशी चांगली उकळी आली का आपण असं काढून घेऊ. हे बघा अशी आपली भाजी झाली. जास्त घट्ट पण नाही करायची, नाही तर ते भजे नंतर भिजले ना त्यात का ते घट्ट होती भाजी. आता आपण गॅस बंद करू. हे बघा किती छान झाली भाजी. आता आपण थंड व्हायला ठेवू. बघा आपली भाजी तयार आहे. तुम्हाला जर थोडी जरी आवडली ना तरी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा, कमेंट करा. वापाड्याची भाजी म्हणतात याला. खूप छान झाली. हे बघा फोटो काढला. अशी भाजी झाली. भातासोबत, भाकरीसोबत, बाजरीच्या, ज्वारीच्या खूप भारी लागते. तुम्ही नक्की करून बघा. बाय बाय. थोडीशी हळद टाकू आणि चांगला मसाला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. आपण मसाल्यातच आता चवीपुरतं मीठ टाकू. हे का मी मीठ काढून ठेवलंय. चवीपुरतं तुमच्या अंदाजाने टाका. भाजी किती त्यावर. आता तेल सुटेपर्यंत चांगलं परतून देऊ आपण. हे बघा असं तेल सुटून द्यायचं चांगलं. बघा मी एकाच कढईत भजी केली, एकाच कढईत मसाला पण भाजला आणि त्याच कढईत परतला. आता आपण त्याच कढईत भाजी करायची. हे बघा मी इकडे पातेल्यात पाणी ठेवलंय उकळायला. आता आपण हे पाणी ह्या भाजीमध्ये ओतायचं. धुवून घ्यायचं भांडं झाऱ्या. तुम्हाला जेवढी पाहिजे त्या अंदाजाने भाजी करा. आता आपण गरम पाण्याने धुवून घ्यायचं.
आता आपण हिला 10 मिनटं चांगली उकळून देऊ आणि मग त्याच्यात भजे सोडायचे. भजे 2च मिनटं उकळायचे. पण आपण भाजी आता हा मसाला शिजला पाहिजे ना, म्हणून आपण 10 मिनटं चांगली उकळी काढू त्याला. आता आपण ही भाजीला चांगली उकळी आली आपल्या आमटीला. आता आपण ही भजी त्याच्यात सोडू. खूप छान झालेत भजे. आमचे अर्धे करतानाच खाऊन संपलेत बघा. आता असं आपण याला आता 5 मिनटंच उकळून द्यायचं आणि भाजी काढून घ्यायची. कारण थोडंसं का आपण तळलेली आहेत ना भजी, मग त्याला जास्त नाही शिजवायचं, नाही तर गाळ होतो. मग थोडा वेळच फक्त उकळी आणायची. अशी चांगली उकळी आली का आपण असं काढून घेऊ. हे बघा अशी आपली भाजी झाली. जास्त घट्ट पण नाही करायची, नाही तर ते भजे नंतर भिजले ना त्यात का ते घट्ट होती भाजी. आता आपण गॅस बंद करू. हे बघा किती छान झाली भाजी. आता आपण थंड व्हायला ठेवू. बघा आपली भाजी तयार आहे. तुम्हाला जर थोडी जरी आवडली ना तरी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा, कमेंट करा. वापाड्याची भाजी म्हणतात याला. खूप छान झाली. चला तर मग आता आपण पुढच्या रेसिपीत मध्ये भेटू.